करिश्मान विद्वान जी शामराव जी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो माननीय संचालक महोदय. अगदी कमी वेळेत मला आपले विचार व्यक्त करण्यासाठी सांगितलेला खरं म्हणजे अग्निपरीक्षा या भारताला शांतीचा, भारताला क्रांतीचा आणि जगाला शांतीचा संदेश देणारे मराठा कुणबी ओबीसी पुत्र सिद्धार्थ गौतम बुद्ध पोथी पळपट जगमुआ पंडित भयानक होय ढाई अक्षर प्रेम का पढे तो पंडित होय असं सांगणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे द्वितीय वैचारिक ओबीसी गुरु संत कबीर महाराज. मैं ऐसा चाहूं राज जहां मिले सबे को वर्ण, मैं ऐसा चाहूं राज जहां मिले सबे को वर्ण, छोटे बड़े सब सब बसे तब रैदास रहे प्रसन्न, तब रैदास रहे प्रसन्न असं म्हणणारे संत रविदास महाराज. असा देते साध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुका म्हणे तोडावया अवघ्या ज्येष्ठांचा संबंध शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे असं सांगणारे छत्रपती शिवरायांचे खरे गुरु संत तुकाराम महाराज. बहुजन प्रतिपादक कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर, माँ जिजाऊ, रमाई, भीमाई, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला या ठिकाणी बोलण्याचा आणि सर्व प्रकारचे हक्क अधिकार दिले. ते दलितांचे वैवारी नव्हे, दलितांचे उद्धारकर्ते नव्हे तर संपूर्ण अठरापगड जातीचे त्या भारत देशाचे उद्धारकर्ते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्यांच्या जयंती आहे ते जग बदल घालून भाव गेले सांगून माझं बिंबराव असं सांगणारे खरे शिवशाही कॉम्रेड नव्हे तर सत्यशोधक साहित्य रत्न साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत गाडगे महाराज या सर्व राष्ट्रसंतांना राष्ट्रमातांना या ठिकाणी सर्व महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो. आणि या विशाल मंचावरती उपस्थित असलेली सर्व मान्यवर मंडळी, नुकतेच या ठिकाणी ज्यांनी आपलं वक्तव्य केलं ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ साठे आणि विशाल मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेल्या मायाभावांनो बंधू आणि हे गाव म्हणजे माझी जन्मभूमी आहे म्हणून इथल्या मातीतल्या प्रत्येक व्यक्तीपासून मी जे काही शिकलो त्यांना सुद्धा वंदन करतो. या ठिकाणी माझे 4-5व्या वर्गातले गुरु सुद्धा आदरणीय आसोळे सर मला समोर दिसत आहेत, त्यांना सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवलेल्या चांगल्या विचारांना सुद्धा मी वंदन करतो. मित्रांनो, सचिन भाऊ साठे या ठिकाणी आपल्याला सांगितलं समाजाची आज काय अवस्था आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं कि जो समाज अपना इतिहास नहीं जानता वो समाज का इतिहास निर्माण नहीं कर सकता, फिर ऐसे समाज को बाद में इतिहास सबक सिखाता है. आम्हाला आमच्या महापुरुषांचा इतिहास जाणून घ्यावा लागेल, आमच्या मातांना आमच्या महापुरुषांचा इतिहास जाणून घ्यावा लागेल आणि इतिहास माहीत नसल्यामुळे आमच्या समाजाचा अठरापगड जातीचा सत्यानाश होतोय. म्हणून इतिहास जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि तो इतिहास जाणून घेऊन वर्तमानामध्ये त्यावरती वाटचाल करण्यासाठी आमचे वर्गमित्र आदरणीय अविनाश शिंदे यांनी मराठा जनतेने माता समाजात जन्मलेल्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि परिवर्तनवादी चळवळीचा विजय आहे असं या ठिकाणी म्हणतो. मित्रांनो, आम्हाला जाणून घ्यायला पाहिजे, आम्ही जाणून घेतलं पाहिजे की त्या मराठा बांधवांचं, माता बांधवांचं, बौद्ध बांधवांचं, धनगर बांधवांचं, मुस्लिम बांधवांचं आमचे एकमेकांसोबत काय नातं आहे. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी 35 स्वातंत्र्य लिहिल्या, जगातल्या 27 भाषांमध्ये त्यांचं साहित्य भाषांतरित झालेलं आहे. अहो मित्रांनो, विचार करा, केवळ 1.5 दिवस शाळा शिकणारा एखादा व्यक्ती पहिल्या दिवशी शाळेत गेले, दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस शाळेत गेले, अर्धा दिवस शाळेत गेल्यानंतर जोशी मास्तरांनी छडी मारली, छडी मारल्यानंतर ती छडी अण्णाभाऊ साठेंनी जोशी मास्तराला फेकून मारली आणि तेव्हा त्या दिवसापासून कधी शाळेचं बोल पाहिजे. 1.5 दिवस शाळा शिकलेली व्यक्ती इतकी मोठी प्रतिभावान व्यक्ती होऊ शकते आणि इतकं मोठं प्रचंड साहित्य निर्माण करू शकते ही अण्णाभाऊच्या प्रतिभेची पावती आहे. अण्णाभाऊ साठेंचे जे कादंबरीचे नायक आहेत, जे हिरो आहेत, ते सगळे बंडखोर आहेत. अविनाश शिंदे आता सांगितलं की भारतरत्न क्रिकेट खेळणाऱ्या एखाद्या व्यक्तीला सुद्धा दिला जातोय, परंतु साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची कीर्ती आणि प्रतिभा भारतरत्नाच्या फार वरची आहे. कुणालाही भारतरत्न द्यायला लागले म्हणून आम्ही बाबासाहेबांना आता विश्वरत्न म्हणायला सुरुवात केली, कारण ते विश्वरत्न
शकत नाही. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना आम्ही विश्वरत्न म्हणायला सुरुवात केली पाहिजे, कारण त्यांची कीर्ती आणि प्रतिभा ही वैश्विक आहे. त्या काळामध्ये रशिया महासत्ता असताना रशियाच्या लेनिन चौकामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा गायला. आम्हाला नकली आणि कोटेश्वर शाळेत शिकवले, परंतु मातंगाला जन्मले कोटेश्वर शाळेचा अण्णाभाऊ साठे शिकवले. आमच्या मातांनी मराठा बांधवांना सांगायला पाहिजे की छत्रपती शिवरायांचा पहिला पोवाडा अण्णाभाऊ साठेंनी गायला, हे सांगायला पाहिजे. हे आमचं नातं आहे. त्या रशियाच्या मॉस्को युनिव्हर्सिटीमध्ये अण्णाभाऊ साठेंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना त्यांना मार्गदर्शन केलं. रशियामध्ये तेव्हा रशिया महासत्ता होता, त्यानंतर अमेरिका महासत्ता आहे. अमेरिकेने 100 विद्वानांची यादी केली आणि 100 विद्वानांच्या यादीमध्ये 1 नंबरचे विद्वान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डीएससी डॉक्टर ऑफ सायन्स नावाची पदवी आजपर्यंत भारताचा कुणीही विद्यार्थी पास करू शकला नाही. एकमेव एक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक आहे माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन. दोघेही अस्पृश्य ठरविल्या गेलेल्या जातीतून. म्हणजे बुद्धीच्या क्षेत्रात सुद्धा आम्ही कमी नाही आहोत, परंतु इथल्या वाईट पालन व्यवस्थेने, इथल्या मनुवादी व्यवस्थेने आमच्या महापुरुषांना टाळण्याचं, त्यांना रिजेक्ट करण्याचं काम केलं. अण्णाभाऊ साठेंचं साहित्य इतकं प्रचंड आहे की एकीकडे मराठी लेखकांचं साहित्य आणि अण्णाभाऊ साठेंचं साहित्य घेतलं तर अण्णाभाऊ साठेंच्या ढिगभर साहित्याच्या झेरॉक्स काढल्या आणि मराठी साहित्यकांच्या झेरॉक्स घेतल्या तर जळून उडून गेले. इतकं प्रचंड साहित्य अण्णाभाऊ साठेंचं. अण्णाभाऊ साठेंची फकीरा कादंबरी अगदी वेळ मला दिलेला आहे, कमी वेळ घेतोय. अण्णाभाऊ साठेच्या फकीरा कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठेंचे जे कादंबरीचे नायक आहेत ते बंडखोर आहेत. फकीरा काय करतो? फकीराच्या घरी फकीराला पकडायला पोलीस अधिकारी येतात, इंग्रज अधिकारी येतात. फकीराच्या घरावरची झाडं झडती घेतात. फकीराच्या घरामध्ये फार मोठी तलवार सापडते त्यांना. फकीरा महान मातंग जाती जन्मलेला असतो. तो इंग्रज अधिकाऱ्यांना पोलिसांना पकडला जाऊ शकत नाही, इतका तो प्रचंड दरवेळ असतो. लूट करतो आणि गरिबांमध्ये वाटत असतो. फकीराच्या लुटीचा जो मान असायचा, धान्य असायचं, फकीराने आपल्या सहकाऱ्यांना ताकीद दिलेली होती. काय सांगितलं होतं? फकीरा मान जाती जन्मलेला. त्यांनी सांगितलं होतं की मुठभर धान्य मागायलाही जास्त नाही गेलं पाहिजे आणि मुठभर धान्य महाराजालाही जास्त नाही गेलं पाहिजे. दोघांना आणि सगळ्यांना समान धान्य मिळालं पाहिजे. हा समतेचा विचार अण्णाभाऊ साठेंचा. आणि या दोन जातींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये मनुवादी व्यवस्थेच्या माध्यमातून होतो. मग फकीरा त्याच्या घरची तलवार इंग्रज अधिकारी पोलीस पकडून घेतात. फकीराच्या घरच्यांना अटक करतात. फकीरा पोलीस चौकीमध्ये हजर होतो. पोलीस अधिकारी म्हणतो, फकीरा तू अस्पृश्य समजल्या गेलेल्या जाती जन्मलेला आहे, तुझ्या घरी एवढी भारी तलवार कुठून आली? त्यावेळी फकीरा म्हणतो, साहेब मला पकडलं तरी चालेल, माझ्या घरच्यांना पकडलं तरी चालेल. अण्णाभाऊ साठे फकीरा कादंबरीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांशी मात्र जातीचा काय संबंध आहे, काय नातं आहे अस्पृश्यांचं छत्रपती शिवरायांशी, हे सांगतात फकीराच्या तोंडून. फकीराला पोलीस अधिकारी विचारतात, जगात इतकी महान तलवार कशी आहे? त्यावेळी फकीरा त्यावेळेच्या ग्रामीण भाषेमध्ये बोलतो. काय बोलतो? साहेब मला पकडून नेलं तरी चालेल, पण माझी ती तलवार आहे ना, ती तलवार सोडून द्या. ते साहेब म्हणतात ती तलवार कुठून आली? त्यावेळेस फकीरा म्हणतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये माझ्या पूर्वजांना छत्रपती शिवरायांनी लढायला दिलेली तलवार आहे. म्हणजे मातंगांना, अस्पृश्यांना छत्रपती शिवरायांनी सरदार आणि गडकरी किल्लेला बनवलं होतं. हा हे नातं आहे. हे नातं आम्ही सांगितलं पाहिजे. अण्णाभाऊ साठे फकीरा कुलकर्ण्याच्या वाणावरती दरोडा टाकायला जायचा असतो. अर्ध्या रात्री त्यांची आधीच्या रात्री मीटिंग होते. काय करायचं? त्यावेळी फकीराचे जे सहकारी असतात ते फकीराला म्हणतात, कुलकर्ण्याच्या वाड्यावरती बंदूक आहे ना, आणि बंदुकीने तो आपल्या छातीमध्ये गोळ्या जळून आपल्याला मारू शकेल. आपल्याकडे तलवार आहे, बंदुकी नाही आहे, काय करायचं? चला जाऊ नये. त्यावेळी फकीरा काय म्हणतो? अण्णाभाऊ साठे त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कशा प्रकारे सांगतात ते सांगतात. फकीराचे साथी म्हणतात, लढायला जाऊ नये, त्या वाड्यामध्ये तलवार आहे आणि त्या वाड्यामध्ये बंदूक आहे, आपल्याला मारू शकेल, आपण मरू शकेल. त्यावेळेस फकीरा म्हणतो, अरे लेखांनो, घ्यायची गरज नाही. कोण्यातरी एका महापुरुषाने सांगितलेलं आहे की 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ होऊन जगा. तो विचार आंबेडकरांचा, बाबासाहेबांचा अण्णाभाऊ साठे आपल्याला सांगतात. अण्णाभाऊ साठेचं साहित्य पांचट नाही, कोचट नाही, अंगाई साहित्य आहे. वास्तविक धर्मामध्ये नाहीतर आताच्या साहित्य आम्ही नवीन नाव दिलं चुकचुक साहित्य. फार वाईट झालं, असं नाही व्हायला पाहिजे. पुस्तक पब्लिश करतात, साहित्य रचतात, परंतु अंगाई साहित्य रचत नाही, शृंगारी साहित्य.
तेरे चेहरे से नजर नहीं हटती. शृंगारी साहित्य, तुझ्या डोळ्यात मला चंद्र दिसतोय, शृंगारी साहित्य. परंतु अण्णाभाऊ साठेंचं साहित्य कसं आहे, अरे गोष्टी एका दिवस जरी कानावरती दोन शब्द पडले तर भावण्यामध्ये रक्त सळसळल्याशिवाय राहणार नाही. कसं साहित्य आहे. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची हत्या राहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची हत्या राहिली. मैना रत्नाची खान, माझा जीव की प्राण, आणि माझ्या गुणाची शकल निघाली. आणि माझी मैना गावावर राहिली, माझी मैना गावावर राहिली. हा विचार, हा प्रबोधनात्मक आदरणीय अविनाश शिंदे याप्रमाणे प्रयत्न करत आहे. तो विचार आम्हाला अठरावर जातीमध्ये पेरावा लागेल. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचे सहकारी अवश्य मुस्लिम होते. आम्हाला मुस्लिम बांधवांमध्ये, मराठा बांधवांमध्ये, माता बांधवांमध्ये, बौद्ध बांधवांमध्ये, धनगर बांधवांमध्ये, अठरावर जातीमध्ये हा विचार करावा लागेल. आणि ज्या दिवशी आम्ही हा विचार करण्यामध्ये यशस्वी होऊ त्या दिवशी भारतामध्ये कुठेही दंगे, भांडणं, भेदभाव हे कुठेही होणार नाही. कारण आमच्या सगळ्या महापुरुषांचा जो विचार आहे तो समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारित विचार. शेवटचं एक सांगतो, अण्णाभाऊ साठेंना ही व्यवस्था काँग्रेस ठरवायचं षडयंत्र असते. मान्य अण्णाभाऊ साठे सुरुवातीला मार्क्सवादी चळवळीमध्ये होते, परंतु आदरणीय संचालक महोदयांनी ज्याप्रमाणे सांगितलं नंतर त्यांना फार वाईट अनुभव आला आणि त्यांनी जी चळवळ आहे, कम्युनिस्ट चळवळ आहे, त्यांनी सोडली. असं म्हणतात उदाहरणामध्ये माणूस जे सत्य आहे ते सांगतो. अण्णाभाऊ साठेंचा मृत्यू चिरागनगरच्या झोपडपट्टीमध्ये माती खाऊन मृत्यू झाला. आपल्या महापुरुषांना माती खाऊन मरायला लावणारी व्यवस्था आहे. तेव्हा कुठे गेलो तर शिवाजी अमृत डांगे, नंबूद्रीपाल, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे अध्यक्ष त्या काळामध्ये. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कम्युनिस्ट हे हिरव्या गवतावरचे हिरवे साप आहेत, कधी आमच्या बहुजनांना रस्ती माहिती होणार नाही. या काळामध्ये त्या पक्षावरती उच्चवर्गीयांचा कब्जा होता म्हणून बाबासाहेब त्या काळात असं म्हणले. मग अण्णाभाऊ साठे जर काँग्रेस होते तर मृत्यूच्या अगोदर बाबासाहेबांवरती त्यांनी जी रचना केली ती रचना काय केली. जर अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट असते तर त्यांनी रचना काय केली असती. जग बदल घालून घाव गेले सांगून माझं काल मार्क्सराव, जग बदल घालून घाव गेले सांगून माझं लेनिनराव, जग बदल घालून घाव गेले सांगून माझं स्टॅलिनराव. परंतु काय म्हणले आपले अण्णाभाऊ साठे, हे जग बदल घालून घाव गेले सांगून माझं भिडराव. कारण त्यांना माहित होतं भारतामध्ये भांडवलवादी व्यवस्था नाही आहे, वर्गानुसार भेद नाही आहे. भारतामध्ये जातीयता आणि वर्ग व्यवस्था आहे आणि वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये जाणीव औषध कुठला असेल तर बुद्धांचा आणि आंबेडकरांचा विचारच या भारताला चालू शकतो. तो संदेश अण्णाभाऊ साठे त्या गीताच्या माध्यमातून दिला आणि म्हणून म्हणजे जग बदल घालून घाव गेले सांगून माझं भिडराव. हा विचार आम्हाला अशा प्रकारची जयंती साजरी करून सांगावा लागेल. आम्हाला देशभर नाचून जयंती साजरी करून महापुरुषांचा विचार जाती जातीमध्ये जाणार आहे. शेवटचं सांगतो आणि थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 17 ऑगस्ट 1952 ला सांगितलं होतं की माझ्या नावाचा जे जे कार्य करण्यापेक्षा माझं राहिलेलं आपलं कार्य पूर्ण करा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावा. म्हणजे प्राणाची बाजी म्हणजे तुम्ही मेलात तरी चालेल, तुमची हत्या झाली तरी चालेल, हे काम करत असताना पण माझं राहिलेलं अधुरं काम पूर्ण करा. तोच विचार अण्णाभाऊ साठेंचा, तोच विचार शिवरायांचा. पण आमच्या लोकांनी पुस्तकं वाचली नाही, वाचली तर समजली नाही. म्हणून आमच्या लोकांना काय वाटलं बाबासाहेबांचं अधुरं काम म्हणजे त्यांच्या काळात डीजे डॉल्बी नव्हती म्हणून आता डीजे डॉल्बीला जयंती साजरी करतो. शिवरायांच्या काळात डीजे डॉल्बी नव्हती म्हणून आता डीजे डॉल्बी त्यांचं अधुरं काम आम्ही असं पूर्ण करू. बाबांनी म्हणजे आपल्या सगळ्या महापुरुषांनी जे सांगितलं मुलगा पोरगं लेकरू नेमकं बाबाच्या विरोधामध्ये आचरण करत आहे. कसं संविधान संपवणार आहे, कसा भारतरत्न मिळणार आहे आमच्या महापुरुषांना. जे आमच्या बाबांनी महापुरुषांनी सांगितलं त्यावरती जोपर्यंत आम्ही आचरण करणार नाही आमच्या कुठल्याही समस्या सुटणार नाही. म्हणून अशा प्रबोधनाच्या माध्यमातून जयंत्या साजऱ्या व्हायला हव्यात आणि अशा प्रकारच्या जयंत्यांचं आपण वारंवार आयोजन केलं पाहिजे एवढं सांगू इच्छितो. आणि तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण 18 पगड जातींनी एकत्र येऊन जोपर्यंत महापुरुषांना जातीच्या चौकटीच्या बाहेर काढून अशा प्रकारच्या जयंत्या साजऱ्या करणार नाही तोपर्यंत आपली चळवळ यशस्वी होऊ शकणार नाही. संत सेवालाल महाराज म्हटलेले आहे तर स्वतः आपले जीवनामध्ये द्यायला असं होतं. कोई केळी भजोमत, कोई केळी कुजोमत, कोई केळी कमी छई. अरे भजने वेळ घालेपेक्षा करणी करे शिको, मार शिकवाडी ध्यान दिसो, जाणतो छाणतो बचत मानतो. जे सर्वजण बोलत आहेत ते जाणून घ्या, त्याची छाननी करा आणि नंतरच विश्वास ठेवा. तरच महापुरुषांचा विचार यशस्वी होऊन आपण या देशाची शासनकर्ती जमात बनणार आहोत एवढं सांगू इच्छितो. मला या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि बुद्धानंतर जिजाऊ, बुद्धानंतर जिजाऊ
शिवबानंतर लहू, बुद्धानंतर जिजाऊ, शिवबानंतर लहू, ज्योतिबानंतर शाहू आणि बाबानंतर अण्णाभाऊ, बाबानंतर अण्णाभाऊ. सांगतो धन्यवाद. जय गौरी, जय अण्णा, जय भीम, जय शिवराय, जय भूमी.